क्लिप 31. श्रोते हो नमस्कार. काल आपण श्री शंकर महाराज प्रकरण 9 यामधील शंकर महाराज व जे कृष्णमूर्ती इथपर्यंतचा भाग ऐकला होता. आज त्यापुढचा जी के प्रधान या मुद्द्यापासून ऐकण्यास सुरुवात करूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. जी के प्रधान, टॉवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज या पुस्तकाचे लेखक जी के प्रधान हे महाराजांचे भक्त कसे झाले ही हकीकत फारच विस्मयकारक आहे. जी के उर्फ बाबा प्रधान सासवड शुगर फॅक्टरीत मोठ्या हुद्द्यावर होते व त्यांना बुवाबाजीबद्दल तिटकारा होता. ते सासवडहून मुंबईला जाण्यासाठी निघाले आणि समोर बैलगाडीतून शंकर महाराज येत होते. अनेक जण श्रद्धेने त्यांचे दर्शन घेत होते, पण बाबा प्रधान आंग्लविद्या विभूषित होते. श्रद्धा नसल्यामुळे त्यांनी साधा नमस्कारही केला नाही. नदी ओलांडून मुंबईच्या बसची वाट पाहताना धो धो पाऊस कोसळला आणि एका झोपडीत त्यांनी आश्रय घेतला. तेथे त्यांना खूप ताप आल्यामुळे ते अकलूजला परतले. दुपारी जोरात हसण्याचा आवाज येऊन शंकर महाराज प्रगट झाले आणि म्हणाले, मुंबईला पोचायची घाई होती, पण मग काय झाले? प्रधानांना आश्चर्य वाटले आणि बरे झाल्यावर त्यांचे सहकारी मित्र आशर यांच्यामुळे पुन्हा शंकर महाराजांचे दर्शन झाले. तरीही त्यांचा ताठरपणा गेला नव्हता. ईश्वरी साक्षात्कार घडवणाऱ्यांचेच पाय मी धरीन, असे ते म्हणाले. विरहभाव निर्माण होऊन भगवंताची ओढ लागल्याशिवाय दिव्य अनुभव दर्शन कसे होईल, असे शंकर महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या विरहिणीविषयी बोलताना सांगितले. नंतर प्रधानांच्या तोंडात अक्कलकोट स्वामींचा अंगारा घालायला एका गोसाव्याला शंकर महाराजांनी सांगितले. त्याप्रमाणे तो अंगारा तोंडात पडल्यावर प्रधानांची स्थिती पार बदलून गेली. ते समाधी अवस्थेत पोहोचले. अनेक सूक्ष्म नाद आणि सुगंध याचा त्यांना अनुभव आला. तेजपुंज प्रकाशमान वलये पाहिली. समाधी उतरल्यावर शंकर महाराज जोरजोरात हसत होते. आपणच माझे गुरु आहात, असे म्हणून प्रधानांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवले. या सर्व अनुभवाच्या आधारावर त्यांनी लिहिलेले पुस्तक खूप गाजले. पुढे त्यांच्या परदेश प्रवासात नॉर्वेहून जर्मनीला येताना विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि त्यांना शेवट जवळ आला असे वाटू लागले. महाराजांची मनापासून प्रार्थना केली आणि विमान सुरळीत खाली उतरले. पुढे महाराजांची भेट झाल्यावर, तू विमानात त्या दिवशी खूप घाबरला होतास ना, असे विचारले. प्रधानांनी ही गोष्ट अद्याप कुणालाच सांगितली नव्हती. म्हणून ते म्हणाले, हे सर्व तुम्हाला कसे कळले? तेव्हा महाराज म्हणाले, विमानात मी तुझ्या शेजारीच बसलो होतो. यानंतर आपण पुढचा मुद्दा ऐकूया. सुख, शांती, समाधान याविषयी बोध. श्री शंकर महाराजांचा बोध साधा सरळ होता. ते म्हणायचे, सुख, शांती, समाधान सर्वांनाच हवे आहे, पण ते नक्की काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. ज्या कारणामुळे सुख शांती बिघडून जाते ती कोणती आहेत? इच्छा, ईर्ष्या, असूया, वासना, अतिमहत्वाकांक्षा, अतृप्ती, हवरेपणा या सर्व गोष्टींमुळे जीवन गढूळ होऊन जाते. या सर्वांना दूर ठेवायला शिकले पाहिजे. नुसते भारंभार ग्रंथ वाचून काय फायदा होणार आहे? पंडित व्हाल व अहंकार निर्माण होईल. मनाच्या अस्थिरतेच्या सूक्ष्म हालचालींचे निरीक्षण तटस्थपणे करावे. हे प्रयत्न जेवढ्या कसोशीने होतील तेवढ्या प्रमाणात समस्यांची उकल होण्यास मदत होईल. गुरु, मंत्र, ग्रंथ या शब्दांना पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. आजच्या भौतिक विचारसरणीत त्यांचे महत्त्व वाटेनासे झाले. सत्य, नीती, सदाचार लांबच राहिले आणि पैसा हाच धर्म झाला. सध्या फक्त अडचण निवारण्यासाठी गुरु हवा असतो आणि ते जमले नाही तर गुरुही बदलायला काही वाटत नाही. समर्पण बुद्धी, भक्ती, प्रेम आता विरळच झाले आहेत. आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करून समस्या कशी सुटेल? खरे तर गुरु शोधावा लागत नाही.
गुरुच शिष्य पारखून त्याला अज्ञानातून बाहेर काढून ज्ञान प्रदान करतात. गुरु आणि ईश्वर यात काही फरक नाही. निरपेक्षपणे गुरु शिष्याचे कल्याणच साधून देतात. अविचल भक्ती आणि श्रद्धा यांच्या बळावर अनुभव निश्चित येतात. साधना मार्गाची पूर्तता आत्मबोधावर आल्यावरच होत असते. नारळाचे पाणी जितके गोड तितकी खोबऱ्याची चव कमी. जास्त शिकलेला माणूस असमाधानी असण्याची शक्यता जास्त. विद्वान लोकात निष्ठा कमी आणि चिकित्सा जास्त. अपेक्षा आणि स्वार्थीपणा संपायला हवा. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कधी ना कधी व्याधी येणारच. कुठलीही गरज ज्याला नाही तो समाधानातच असतो. अप्रसिद्ध अज्ञात निर्भय व्यक्ती आनंदात असू शकते. काही गमावण्यासारखे नाही, काही मिळवायचे नाही, ही वृत्ती अंतरी असावी. रूढीचे ओझे बुद्धीवर नसेल तेव्हाच ती स्वतंत्र विचार करू शकते. चैतन्यरूपी अविनाशी झाल्यावर जन्ममृत्यू आपोआपच नाहीसे होतात. कालस्थितीप्रमाणे संतांची शिकवण बदलू शकते, परंतु मूळ सत्य एकच आहे. अवडंबर माजवण्यात काहीही अर्थ नाही. नुसते वाचणे सोपे आहे, परंतु भवसागरातून वाचणे महत्त्वाचे आहे. सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठच आहे. आत्मस्वरूप सांभाळण्यासाठी अनात्म असलेल्याचा त्याग करण्याचा विवेक करायला हवा. मी शरीर नसून आत्मा आहे हे अंतःकरणात ठसवणे म्हणजेच तप आहे. सद्गुणांची उपासना करीत अमानित वांगी भिनले तर माणसात देवत्व प्रगट होतेच. सरदार रावसाहेब मेहेंदळे. पुण्याला आप्पा बळवंत चौकात मेहेंदळे वाडा प्रसिद्ध आहे. सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेहेंदळे येथे राहत असत. रावसाहेबांचे जीवन अत्यंत सुखवस्तू होते. इंग्रजी मराठी ग्रंथ वाचनात ते मग्न असत आणि जिज्ञासू साधू संन्यासी फकीर वैरागी कोणी ना कोणी सतत भेटीसाठी आलेले असायचे. ते बॅरिस्टर होऊन आल्यावर मुंबईला राहत होते आणि सांगलीच्या राजे पटवर्धनांची कन्या अक्कासाहेबांबरोबर त्यांचा विवाह झाला. प्रॅक्टिस छान होती, जीवन सुखात होते. परंतु काळाने घाला घातला. किरकोळ आजारांनी पत्नी वारली आणि जीवन उद्ध्वस्त, विस्कळीत आणि अर्थहीन झाले. त्यानंतर मुंबई सोडून पुण्याला आपल्या वाड्यात राहू लागले. जिवलग मित्रमंडळी भेटत होती. सरदार मिरीकर त्यांना शंकर महाराजांकडे घेऊन गेले. पहिल्याच भेटीत महाराज म्हणाले, "अरे ये रे राजा, ये राजा, मी तुझीच वाट पाहतोय. नवनाथ ग्रंथातला तू भर्तरी, तुझी पिंगला गेली, सगळे उद्ध्वस्त झाले. लवकरच ज्ञानेश्वरीच्या रसास्वादाने नवीन ऐश्वर्य सुरू होणार आहे. त्यातला तू एक मुख्य कलाकार आहेस ना." पुढे गोष्टी तशाच घडल्या. मिरजेच्या दाजीसाहेब पटवर्धनांच्या भगिनी पद्मावती यांच्याबरोबर वयात अंतर असूनही द्वितीय विवाह झाला. आपल्या पत्नीला परमार्थ आवडेल का अशी शंका होतीच. दादा महाराजांच्या प्रवचनाला दोघे जात होते, पण पत्नीला कितपत आवडत असेल हे काही कळेना. उगवला दिवस मावळत होता. पुढे प्रधानांकडे शंकर महाराजांचा दर्शनाचा योग उभयताना आला. महाराज म्हणाले, "बेबी कुठे आहे? मीराबाई कुठे आहे? जनाबाई कुठे आहे?" त्यावेळी कळले की रावसाहेबांच्या पत्नीला उद्देशूनच बेबी शब्द उच्चारला होता. महाराजांनी आपादमस्तक तिला न्याहाळले आणि तिच्या कंठावर अनामिकेने स्पर्श केला आणि जो काही बदल व्हायचा होता तो अंमलात आला. संपूर्ण परिवर्तनच घडून आले. दुसरे दिवशी गिरगावात दादासाहेबांच्या प्रवचनानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी ताईसाहेबांच्या हाती देऊन प्रवचन करायची आज्ञा केली. पण ताईंच्या मनात येऊन गेले की अभ्यासायची कधी आणि मग निरूपण कधी करायचे. पण त्याच रात्री दृष्टांतात अलंकारयुक्त सुवर्णकांती असलेले गणेश पार्वती मातेसह प्रगट झाले. सोंडेने कुरवाळून मांडीवर बसवून घेतले आणि शंकर महाराजांनी स्पर्श केलेल्या कंठाच्या मध्यावर पुन्हा स्पर्श करून आशीर्वाद दिला आणि अज्ञात शक्तीच्या प्रभावामुळे पुढील वाटचाल सक्षमपणे सुरू झाली. या सर्व गोष्टींमुळे रावसाहेब ताईसाहेबांचे या दोघांचं जीवन पार बदलून गेलं. पुण्याच्या वाड्यात
फक्त एकादशीलाच नव्हे, रोजच कथा, कीर्तन, प्रवचनाचे आणि भजनाचे कार्यक्रम अव्याहतपणे होऊ लागले. कंटाळलेल्या जीवाला संजीवनी देणारे स्थान म्हणून मेहेंदळेवाडा ओळखण्यात येऊ लागला. शंकर महाराज म्हणत असत की मला बोलता येत नाही, कुणीतरी शुद्ध बुद्धीचा बुद्धिमान लागतो, आणि हे त्यांनी ताईसाहेबांच्या रूपाने खरे करून दाखवले. यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. इथे हा दुसरा भाग पूर्ण होतोय. हरिओम तत्सत.